जालना शहरातील कुंडलिका सीना नदीपात्रातील अतिक्रमण हटावसाठी सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत। जालना शहरातील गोल्डन जुबली शाळेशेजारील खडेश्वर महाराज मंदिराच्या कंपाऊंड भिंतीला जोडून सीना नदीपात्रात 1 किलोमीटर लांबलचक आणि 12 मीटर रुंद असा बेकायदेशीर रस्ता रातोरात तयार करण्यात आलाय। त्याविरोधात शहरातील मामा चौक परिसरात सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलंय। नदीपात्राला अतिक्रमण मुक्त करा, सीना नदी वाचवा असे फलक लावत समाजसेवकांनी निदर्शने केली आहेत। काय आंदोलन करत आहे? आजचं आंदोलन असं आहे की मागील काही वर्षापासून जालना शहरातील अनेक सामाजिक संस्था तसेच प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कुंडलिका आणि सीना या नद्यांचं स्वच्छता तसेच खुलीकरणचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे। हे सर्व काम चालू असताना अतिशय दुर्दैवानं असं सांगावं लागतंय की या दोन्ही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होत आहे। तर आमचं आंदोलन आज ह्यासाठी आहे की ह्या नद्या जोपर्यंत अतिक्रमण मुक्त होत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन जालना शहरामध्ये विविध ठिकाणामध्ये चौकामध्ये गल्लीमध्ये आमचं अभियान चालणार आहे। आणि हे अभियान जोपर्यंत हे प्रशासन ह्या पूर्ण अतिक्रमण मुक्त या नद्या करत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहणार आहे। कशा प्रकारे आंदोलन करत आहे? आम्ही लोकांमध्ये जनजागरण करण्याचा प्रयत्न करतोय, ठिकठिकाणी असे बॅनर लावून आणि लोकसहभाग वाढवावा, जालना शहरातील नागरिक जागरूक व्हावे, त्यांनी या नद्यांमध्ये कचरा टाकू नये, तसेच त्या नद्यांचं जे पुनरुज्जीवन आहे त्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवावा यासाठी आमचं हे जनजागरण अभियान चालू आहे। काय नाव आपलं? मी संजय देशपांडे, सृष्टी फाउंडेशन।